अमरावती येथील आई अंबा व एकविरा मातेची विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून ओळख आहे। दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो। यावर्षी सुद्धा दिनांक 29 ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्राला सुरुवात झाली। सर्वत्र नवरात्राची धूमधाम बघायला मिळत आहे। आई अंबा व एकविरेच्या दर्शनासाठी या नवरात्र उत्सवात लाखो भाविक भक्त दर्शनाला व आईची ओटी भरायला येत असतात। दिनांक 6 ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या 9 दिवसातील सप्तमीचा दिवस हा अति महत्त्वाचा समजला जातो। विशेषतः या दिवशी तृतीय पंथी समाज आईची ओटी भरायला मंदिरात येतात। सप्तमीला अंबाबाई व एकविरा मातेची ओटी भरून आईला आशीर्वाद मागायला अमरावती येथील तृतीय पंथी सकाळी 11 वाजता मंदिरात यांनी प्रवेश केला। सकाळी 11 वाजता यांनी मंदिरात प्रवेश केला। मंदिरात प्रवेशाची त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली। त्यांच्यासाठी मंदिराच्या व्यवस्थापकांनी आदराने आईच्या गाभाऱ्याजवळ त्यांना प्रवेश करून दिला। आई अंबाबाईच्या मुख्य पुजारी यांनी तृतीय पंथीयांची अमरावतीची मुख्य आम्रपाली यांनी आई अंबाबाईची ओटी भरवली। यावेळी सर्व भाविकांनी व दर्शनार्थ्यांनी आईचा जयघोष केला, तर पुजाऱ्यांनी आम्रपालीची ओटी भरवली। यानंतर आई एकविरा देवीचे दर्शन घेऊन आईची ओटी भरली। यावेळी विदर्भ न्यूज समोर तृतीय पंथीयांचा मुखिया आम्रपाली यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार, मी आम्रपाली चौधरी। आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्तमीला आई जगदंबा एकविराच्या चरणी आमचा अहेर अर्पण करतो आणि याही वर्षी आमची प्रथा जी आहे ती चालतच राहणार आहे। याही वर्षी आम्ही जगदंबा आणि एकविरा देवीला आमचा जो मानाचा अहेर आहे, जोगत्यांचा तो अहेर आम्ही आज देवीला दिलेला आहे। जगदंबा अमरावतीच्या वासियांना सगळ्यांना सुखमय समृद्धमय ठेवो आणि असंच अमरावतीमध्ये आनंदमय राहो, हेच मी जगदंबा चरणी प्रार्थना करतो। विदर्भ न्यूज करिता संपादकीय वृत्त डॉक्टर कुशल लोटे यांच्या लेखणीतून हा वृत्तांत।